देशातल्या 80 कोटी गरीब जनतेला मोठा झटका लागणार आहे. जर तुमच्याकडे कोणतेही रेशन कार्ड असेल, पिवळं, केसरी, पांढरं किंवा APL, BPL किंवा अंत्योदय कोणतेही रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी चेतावणी आहे. 30 जुलै 2024 पासून रेशन कार्डच्या बाबतीत नवीन 3 ते 4 नियम लागू होत आहेत, ज्यामुळे वेळीच काही गोष्टी जर केल्या नाहीत तर रेशन कार्ड धारकांच्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे काही गुड न्यूज देखील आहेत, ज्या सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे रेशन कार्ड धारकांना यांचा खूप मोठा फायदा देखील होणार आहे. रेशन कार्डच्या अन्न पुरवठा संदर्भामध्ये हे खूप मोठे अपडेट आज समोर आलेले आहे. यामध्ये काही नियम बदलले आहेत, जे जुलै 2024 पासून लागू होतील. याचा जो फटका आहे 80 कोटी जनतेला होणार आहे. व्हिडिओमध्ये सविस्तर रेशन कार्डच्या संदर्भामध्ये जुलैपासून काय मोठे बदल होणार आहेत ते समजून घेऊया. यामध्ये तुम्हाला काय करावे लागेल की जेणेकरून तुम्हाला फटका बसणार नाही, तसेच तुमचे रेशन बंद होणार नाही, कुठलीही कारवाई होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. सरकारमार्फत दर महिन्याला गरीब कुटुंबाला प्रति माणसाप्रमाणे 5 किलो धान्य मोफत पुरवलं जातं. पण मात्र जुलै 2024 पासून आता नियम हे बदललेले आहेत. आता इथून पुढे रेशन कार्ड देखील मिळू शकणार नाही. गरीब कुटुंबातील लोकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2023 नुसार मोफत धान्य दिलं जातं. कोरोना काळात अंत्योदय आणि केसरी कार्ड धारकांना राशन मोफत देण्यात येत होतं, परंतु त्याची जी काही मुदत आहे ती पुढे 5 वर्ष लांबवली. त्यानुसार आता देखील भरपूर कुटुंबाला राशन हे मोफत मिळत आहे. पण यामध्ये आता एक मोठा बदल त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अपात्र जे राशन कार्ड धारक आहेत, म्हणजेच असे काही राशन कार्ड धारक आहेत, असे काही कुटुंब आहेत की ज्यांची उत्पन्नाची मर्यादा आहे ती खूप जास्त आहे. त्यांची परिस्थिती ही गरीब नसताना देखील ते राशन घेत आहेत. बऱ्याच वेळा भरपूर लोकांकडे राशन कार्ड जर असेल तर राशन कार्डचा हा नियम तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचे आहे. जर तुमची आर्थिक परिस्थिती सांगितलेल्या या निकषांच्या आतमध्ये असेल किंवा त्याच्या वर जात असेल तर तुम्ही अडचणीत या ठिकाणी येऊ शकता. तुम्ही घेत असलेल्या राशन जे आहे त्यानुसार अगदी 30 ते 35 रुपये किलोने तुमच्याकडून पैसे वसूल केले जाऊ शकतात. तसेच मोठी कारवाई सुद्धा होऊ शकते. तर रेशन कार्ड धारकांना हा नियम जो आहे तो आता लागू होईल. तो फार महत्त्वाचा आहे. म्हणजेच आता नियम असा आहे की जो रेशन कार्ड धारक आहे त्याच्या स्वतःच्या उत्पन्नातून 100 वर्ग मीटरचा प्लॉट, फ्लॅट किंवा घर जर खरेदी केलं असेल तर त्यांनी रेशन कार्ड घेऊ नये. तसेच कोणत्याही प्रकारचे रेशन त्यांनी घेऊ नये. जर तो सापडला तर त्याच्यावर कारवाई होणार आहे. त्यानंतर जर 4 चाकी गाडी असेल, ट्रॅक्टर असेल, बंदुकीचे लायसन्स असेल तरी देखील तुम्ही राशन जे घेत आहात त्यासाठी तुम्ही अपात्र असणार आहात. तुम्ही तुमचं रेशन कार्ड ते कोणतंही असू द्या ते तुम्ही तहसील कार्यालय किंवा DSU कार्यालयामध्ये जमा करावं, असं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. अन्यथा तुम्ही प्रत्येक किलो घेतलेल्या राशनचे पैसे तुमच्याकडून वसूल करण्यात येईल. तसेच तुमच्यावर कडक कारवाई सुद्धा करण्यात येईल. तसेच गावामध्ये जर वर्षाला 2 लाख रुपये आणि शहरामध्ये वर्षाला 3 लाख रुपये तुम्ही पगाराच्या माध्यमातून कमवत असाल तर तुम्ही देखील रेशन घेण्यासाठी पात्र नाही आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचं रेशन कार्ड हे DSO किंवा तहसील कार्यालयामध्ये जमा करायला पाहिजे. आता सांगितलेल्या 4ही गोष्टीमधून जर तुमच्याकडे तुम्ही एकही गोष्टीमध्ये आढळून आलात तर तुमचं रेशन धारकामधील नाव तर रद्द होणारच आहे, परंतु कारवाई देखील होईल. आणि आतापर्यंत तुम्ही जे काही धान्य घेतले आहे त्या धान्यामध्ये 28 रुपये प्रति किलोने तुमच्याकडून दंड सुद्धा वसूल करण्यात येईल. तर ही होऊ शकते मित्रांनो मोठी कारवाई. आता दुसरा महत्त्वाचा मोठा बदल जुलै 2024 पासून होणार आहे. तो म्हणजे रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करण्याविषयी. रेशन कार्डचं KYC करणं आता बंधनकारक करण्यात आलेली आहे. आता 30 जुलैपूर्वी तुम्ही जी काही अंतिम मुदत याच्यासाठी ठेवण्यात आलेली आहे 30 जुलैपूर्वी तुम्ही रेशन कार्डची आधार कार्ड सोबत लिंकिंग करायची आहे. तर मग आता रेशन कार्डची आधार सोबत लिंकिंग का करायची आहे हे जर आपण समजून घेतलं तर भ्रष्टाचाराला आणि अनियमिततेला आळा बसतो. कारण की काय होते मित्रांनो, बऱ्याच वेळा जे काही लोक आहेत त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त रेशन कार्ड आहेत. म्हणजेच एखादा व्यक्ती एखाद्या गावी राहत असून तो तिथून ट्रान्सफर होऊन दुसरीकडे गेला तर तो त्या गावातलं रेशन कार्ड सुद्धा काढून घेतो आणि एकाच व्यक्तीला जास्त धान्य दिलं जातं आणि गरजू व्यक्तींना जास्त धान्य हे दिले जात नाही.
त्यामुळे लिंकिंग करणं हे अनिवार्य त्या ठिकाणी केलेले आहे. मग आता हे जे काही लिंकिंग आहे म्हणजेच ई-KYC आहे, त्यांनी काय होईल तर रेशन कार्डवर जे फायदे आहेत त्याचा लाभ तुम्हाला घेता येईल. आता ही ई-KYC किंवा आधार लिंकिंग कसं करायचं ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. पण याआधी एक नियम तुम्ही जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. आता या ठिकाणी ई-KYC मुळे काय होणार आहे तर तुमचं राशन कार्ड अपडेट होईल. तुमच्या परिवारामध्ये एखादा सदस्य वाढला असेल किंवा कमी झाला असेल तर तो जास्त किंवा वजा केला जाऊ शकतो. त्यानंतर तुमचं पूर्ण विवरण देखील तिथे उपलब्ध होईल. तुमच्या सर्व परिवारातील सदस्य जे आहेत राशनसाठी पात्र होतील. राशन कार्डचे जे KYC केले तर त्याने हे सुनिश्चित होईल की सर्व योजना तुम्हाला भेटत आहेत की नाही. सरकारला देखील तुमचे पूर्ण डिटेल त्या ठिकाणी कळणार आहे आणि कुठल्याही प्रकारचा धोका होण्याची शक्यता तुमच्याबरोबर अतिशय कमी प्रमाणामध्ये होईल. रेशन कार्डचे आधार लिंकिंग आणि KYC करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, राशन दुकानदाराकडे जे इन्कम प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, निवास प्रमाणपत्र, फोटो अशा प्रकारचे कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागतील. आता ही ई-KYC कुठे करायची तर पहिली प्रक्रिया तुमची जी CSC केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता किंवा रेशन कार्ड स्वस्त धान्य दुकान आहे तिथून तुम्ही रेशन कार्ड घेता त्या दुकानात जाऊन देखील सोप्या पद्धतीने तुम्ही रेशन कार्डचा जो डीलर आहे त्याच्या माध्यमातून ई-KYC करू शकता. त्याकरिता तुम्हाला त्या ठिकाणी जायचे आहे. तिथे जे काही डॉक्युमेंट सांगितलेले असतील ते त्या ठिकाणी जमा करायचे आहे. त्यानंतर ती प्रक्रिया तुमची पूर्ण करण्यात येणार आहे. ई-KYC आता बंधनकारक करण्यात आलेली आहे. 30 जुलैनंतर आता याच्यामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे. तर ही ई-KYC रेशन कार्ड धान्य दुकानावरून सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. तर मित्रांनो, सरकारने याआधीही अधिक वेळा मुदतवाढ केलेली आहे. पण आता तुम्ही लवकरात लवकर जे रेशन कार्ड धारकाचे दुकान जे आहे त्या दुकानात जाऊन तुम्ही लिंकिंग करू शकता किंवा CSC सेंटरवर जाऊन सुद्धा करू शकता. तसेच आपले ई-KYC किंवा आधार कार्ड लिंकिंग जे आहे ते लवकरात लवकर करून घ्या, नाहीतर मोठ्या अडचणीत तुम्ही सापडू शकता. पहिला नियम जो आहे 100 वर्ग मीटरचा प्लॉट किंवा 2 लाख किंवा 3 लाखाहून जास्त उत्पन्न असेल, गाडी असेल, 4 व्हीलर असेल, ट्रॅक्टर असेल तर आपले रेशन कार्ड तहसील किंवा DSO कार्यालयामध्ये सरेंडर करा. आता फार मोठी कारवाई या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे असे यामध्ये वर्तवण्यात आलेले आहे. तर ही होती रेशन कार्डच्या संदर्भातील माहिती, नवीन अपडेट. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य सांगा. याबद्दल जर तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रश्नाचे उत्तरे देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.